हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये लिपिच्या पदासाठी जो पेपर झाला त्याच्यातले काही प्रश्न आपला यूट्यूबचा सबस्क्रायबर विजय शेवाळे यांनी मला पाठवलेले आहेत। सर्वप्रथम त्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला प्रश्न लिहून आणि उत्तरासह पाठवले, तर त्याचा व्हिडिओ मी बनवत आहे। तर पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान कोण होता? म्हणजे असा प्रश्न असेल ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोण होते? तर त्याचं उत्तर आहे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे अष्टप्रधान मंडळामध्ये होते। दुसरा प्रश्न आहे, विजेच्या बल्बमधील तार कोणत्या धातूची असते? तर विजेच्या बल्बमधील तार ही टंगस्टन या धातूची असते। विजेच्या बल्बमधील तार ही टंगस्टन या धातूची असते। मेघदूत हे महाकाव्य कोणाचे? तर मेघदूत हे जे महाकाव्य आहे हे कालिदास यांनी लिहिलेलं आहे। 3 नंबरचं ऑप्शन उत्तर आहे, कालिदास यांनी मेघदूत हे महाकाव्य लिहिलेलं आहे। नंतरचा प्रश्न आहे, कॉम्प्युटरचा शोध कोणी लावला? तर हे मी तुम्हाला माझे जे कॉम्प्युटरचे व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये पण प्रश्न दिला होता। तर कॉम्प्युटरचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावलेला आहे। दीपक मिश्रा हे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्याचे, यांच्यावरील महाभियोग कोणी फेटाळला? तर भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दीपक मिश्रा यांच्यावरील महाभियोग फेटाळला। त्यानंतरचा प्रश्न आहे, फिफा वर्ल्ड कप 2018चे नेतृत्व कोणता देश करत आहे? मी क्रीडावर आधारित 3 व्हिडिओ बनवले होते, त्याच्यामध्ये याची माहिती दिली होती। तर सध्या रशिया या देशामध्ये फिफा वर्ल्ड कप सुरू आहे, तर रशिया हा देश त्याचं नेतृत्व करत आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खाली विचारल्याप्रमाणे कॉम्प्युटरची सर्वात जास्त मेमरीचे एकक कोणते? हाही प्रश्न मी सरावामध्ये घेतलेला आहे। तर दिलेल्या पर्यायापैकी सर्वात जास्त मेमरी ही GB म्हणजे गिगाबाईटमध्ये असते। GB हे त्याचं उत्तर आहे, गिगाबाईट। तर नंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाची मर्जी असेपर्यंत असू शकते? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती। त्यांनी दिलेलं नाही पण मी सांगतो उत्तर, याचं उत्तर आहे राष्ट्रपती। राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच केंद्रीय मंत्रिमंडळ अस्तित्वात राहू शकते। आणि मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार असतं। मंत्रिमंडळ जबाबदार कोणाला असतं? तर संसदेला, पण राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच ते अस्तित्वात राहू शकते। नंतर आहे, अजिंठा लेणी कोणाला संवर्धन व संरक्षण विभागाअंतर्गत येते? उत्तर त्यांनी ऑलरेडी दिलेलंच आहे। तर महाराष्ट्र पर्यटन संवर्धन व संरक्षण या विभागाअंतर्गत अजिंठ्याची लेणी येते। आणि त्यानंतरचा प्रश्न आहे, विज्ञानचा प्रश्न आहे तो, ज्या प्रकारे वनस्पती मुळांच्या साहाय्याने अन्नद्रव्य जमा करतात तसेच वनस्पतींच्या पोषणासाठी पाण्याची गरज असते, तर त्यास काय म्हणतात? तर त्या प्रक्रियेचं नाव सांगायचं आपल्याला। तर त्याचं उत्तर आहे रसावरोहण असं म्हणतात। 2 नंबरचं उत्तर आहे त्याचं, रसावरोहण ही प्रक्रिया म्हटल्या जातं। तर या व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्ह्यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं दिलेली आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। थँक्यू व्हेरी मच।